हाय हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रेसिपी जी तुम्ही यूज करू शकता। म्हणजे बेसिकली एक भाजी आहे, जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल, तुम्हाला लॉंग टाईमसाठी टिकणारी एखादी जर भाजी हवी असेल तर तीही तुम्ही नक्की ट्राय करू शकता। ज्याच्यामध्ये मी विदाऊट पाण्याचा यूज करता मी ही भाजी बनवत आहे। अगदी सोपी आहे, वाटाणा बटाट्याची आहे। तुम्ही त्याला रिप्लेस करून वांगंसुद्धा यूज करू शकता, म्हणजे भरून वांगं जे म्हणतो तेही तुम्ही या स्टाईलमध्ये बनवू शकता। ही साधारण मी तुम्हाला सांगते 2 ते 3 दिवस टिकणारी भाजी आहे। प्रवासासाठी जर तुम्ही कुठे बाहेर गावी चालला असाल तर ही भाजी नक्की तुम्हाला उपयोगी येणार आहे। तर विदाऊट फर्दर वेस्टिंग टाइम चला तर तुमच्यासोबत मी माझी रेसिपी शेअर करते। तर मी इथे जो आपला ओला वाटाणा असतो, म्हणजे आपलं मटार जे आहे ते मी सोलून घेतलेला जो मटार आहे तो इथे तेलामध्ये हलकासा परतून घेत आहे। त्याने काय होतं, आपला जो मटारचा कलर आहे तो असाच हिरवागार राहतो। तर त्यासाठी आपल्याला हा जस्ट परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मसाल्याची तयारी करूया। तर इथं मी अर्धा चमचा जे पांढरे तीळ असते आणि अर्धा चमचा खसखस हे दोन्ही घेतलेलं आहे आणि ते त्याच कढईमध्ये मी परत थोडंसं लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। आपण हे एक वाटण तयार करतो, ह्या वाटणामध्येच आपली जी भाजी आहे ती तयार होणार आहे। तर झालेलं जे खसखस आणि तिळाचं जे आहे आपलं गरम केलेलं ते मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साधारण 3 ते 4 टेबलस्पून असे खोबऱ्याचा जो कीस आहे तो मी इथे घेत आहे। नॉर्मल तुम्ही खोबरंसुद्धा घेऊ शकता, पण मी शक्यतो कीस वापरते, तर तो मी इथे कीस घेतला आहे आणि तो सुद्धा लाईट ब्राऊन होईपर्यंत मस्त असं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे सगळं मी असं मिक्सरमध्ये ह्याची बारीक असं नाही का वाटून घेणार आहे। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तीही तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे संपली होती म्हणून मी घेतली नाही आहे। त्यानंतर सेम कढईमध्ये तेल आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे, कारण आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहे। तर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला साधारण वाटीभर कांदा होता, 2 कांदे तुम्ही पकडू शकता, तर ते मी इथे परतून घेत आहे तेलामध्ये। जसं की तुम्हाला सांगितलं तसं तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे। मग आपण टाकूयात आपले सगळे मसाले, जसं की हळद झालं, लाल तिखट, घरामधला आपला जो गोडा मसाला असतो तो आपल्याला टाकायचा आहे। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता। नंतर मी इथे टाकत आहे धणे पावडर। धणे पावडर टाकून मस्त असा कांदा परतून घ्यायचा आहे। आणि हो, मी मीठ जे आहे ते पहिलेच टाकलं होतं, जेणेकरून कांदा परतताना तो पटकन लाल होतो। तर हे बघा, हे जे आपलं पूर्ण जे वाटण घालून आपल्याला लाल होईपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। नंतर मी आपला परतलेला जे वाटाणा होता तो, एक मोठा बटाटा आणि एक माझ्याकडे वांगंसुद्धा शिल्लक होतं, तर ते मी इथे वापरत आहे। आणि आपल्याला मस्त असा जो मसाला आहे तो भाज्यांना कोट होईल तोपर्यंत मस्त त्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे। जेणेकरून काय होतं, जे आपला बटाटा आहे, वांगा आहे, वाटाणा आहे, त्यालाही छान अशी मस्तपैकी अशी टेस्ट येते। हां, या पॉईंटला जर तुम्हाला वाटतंय की बाबा आपला मसाला जो तो खूपच सरभरीत दिसतोय, म्हणजे तेल थोडंसं कमी वाटतंय, तर तुम्ही तेलसुद्धा इथं ॲड करू शकता। लक्षात घ्यायची गोष्ट फक्त इकडे ही आहे की हे आपण पूर्णपणे तेलामध्ये भाजी शिजवणार आहे। एक अशी आपली जी जेवणाचं ताट वगैरे तुम्ही म्हणू शकता ते आपल्याला घ्यायचं आहे। तर ते का, तर हे तुम्हाला आता पुढे कळेल। जे आपलं ताट आहे ते मी इथे असं झाकून ठेवणार आहे आणि या ताटामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास तुम्हाला इथे पाणी ओतून घ्यायचं आहे। म्हणजे आपण पाणी भाजीमध्ये नाही तर ताटावरती करणार आहोत आणि जेणेकरून काय होणार, आपली जी भाजी आहे ती आतल्यात कढईमध्ये शिजणार आहे। हे बघा या प्रकारे। आणि साधारण 3 ते 4 वेळा आपल्याला परतायची आहे भाजी ताट बाजूला करून। ते का, तर बाबा आपला जो मसाला आहे तो जळायला नको। सोबतच मम्मीने इथे अशी मस्त भरून मिरची इथे केली होती, त्याची रेसिपी मी शूट नाही केली, तीही मी नक्की तुमच्यासोबत नंतर शेअर करेल। तर ही अशी सुकी मिरचीसुद्धा तुम्ही टिफिनला तुमच्या घेऊ शकता, जर तुम्ही कुठे लांब प्रवासाला चालले असाल तर। तर हे बघा, मस्त अशी भाजीला सगळे मसाला कोट होऊन किती छान अशी भाजी दिसत आहे। तर हे 3 ते 4 वेळा आपल्याला झाकण काढून उलटा पालट करायची आहे भाजी, जेणेकरून ती सगळ्या साईडने मस्तपैकी आपली जी भाजी आहे ती शिजून होईल। जर तुम्हाला वाटलं की भाजी अजून शिजली नाही आणि पाणी तर आटत आलं आहे, तर तुम्ही पुन्हा इथे पाणी ॲड करू शकता आणि आपली चमचमीत अशी प्रवासासाठी जी भाजी आहे ती इथे बनून तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।